शेवटी आजी पूर्व पदावर आल्याच. ए कुठे चाललीस तू? आलेच. राजी मॅडम, तू जेव्हा देशोधडीला लागशील ना तेव्हा या सुरक्षणा सर्जन आघाडे पाटीलच्या आत्म्याला शांती लाभेल, समजलं? अरे वा, मला तू मौन पाळायला लावलीस काय? अगं बघ, एकेका क्षणाचा मी बदला घेईन. मला कोण म्हणतात चांगलं माहितीये तुला. बघत जरा, ताठ मानेनं तुला जगता येणार नाही. बघ तुझी अवस्था मी काय करून ठेवते ते, समजलं? हे अवलक्षण आहे, हे सिद्धिराजची मॅडम. दीप घेऊ का? अगं बाई गं, आता जरा माझ्या आत्म्याला कसं शांती वाटली. श्वास कसा मोकळा झाला माझा आत्ता. आजी हा निर्णय घेताना तुला भीती नाही वाटली? यात आपण अडकलो तर काय होईल? अगं काय करू, ऑलरेडी डोक्यावरून पाणी गेलं होतं आणि अशात जर आपण त्यांचं भिंग फोडलं असतं ना तर आपला बिझनेस लॉस मध्ये गेला असता. अगं कारण ऑलरेडी ना आपल्या नावाचे पाकिट्स लोकांपर्यंत पोहोचले होते. अशातच काय करायचं मला काहीच कळत नव्हतं. त्यामुळे मी त्या माणसाला गाठलं. त्याचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणारच होतो. तेवढ्यात तो मला म्हणाला की त्याच्याकडे फक्त 5 किलो माल शिल्लक आहे. तो जर विकायला आपण त्याला मदत केली ना तर तो गप्प बसेल आणि आपला बिझनेस सुद्धा वाचेल. हाच विचार मी केला आई. आई अगं पैसे सुद्धा मिळणार होते आणि आपली नाचक्की सुद्धा थांबणार होती. शिवाय आई अगं आपल्या पाकिटांच्या मार्फत कितीतरी ड्रग्स ऑलरेडी लोकांपर्यंत आपल्याकडून पोहोचवण्यात आलं होतं. आता 2 किलो काय आणि 4 किलो काय, काय फरक पडणार होता? तूच वा, काय विचारसरणी आहे वा. अहो थांबा जरा, त्याला त्याची बाजू मांडू दे. तू बोल 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 रे. आई अगं मला खरंच असं वाटलं की हे सगळं करून जर आपला फायदा होत असेल तर काय हरकत आहे, नाही का? आई बघ ना, आत्तापर्यंत बाबांनी फक्त तत्व करत काय मिळवलंय ग? आणि तसंही आई आपण थोडी गेलो होतो ना त्याच्याकडे की आम्हाला ड्रग्स विकायचा आहे असं करत. अगं यात आपण चुकून पडलो होतो. आता आपण पोलिसात जायचं की या संधीचा फायदा करून घ्यायचं हे आपल्यावरच आहे ना. मग मी काय चुकीचं केलं आहे? अरे कलियुग आहे, घोर कलियुग आहे. गाडे पाटलांच्या गेल्या 7 पिढ्यांमध्ये कुठल्याही नाचुनेनं आपल्या आजी सासूची अशी वागली नसेल. आजी
अगं एक दिवस सुद्धा तुला शांत बसता नाही आलं ग हं? ए तुला तर नंतर बघून घेईनच मी, पण एक लक्षात ठेव, तुला कोंबडा करून तू उभं करावं असं वाटतंय मला. हवं ते कर तू, पण त्याआधी शिक्षा पूर्ण कर. आजी माईक दे. हा? हा आता माईक घेतोय म्हणजे शिक्षा संपली असं समजू नकस, उलट शिक्षा पुढच्या टप्प्यावर गेली. दे 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 दे. येस हाय कमांड, तुम्हाला जी शिक्षा पाहिजे ती तुम्ही द्या. सिद्धिराज, अहो आजींना काही सांगण्याची काय गरज आहे? त्या खूप हुशार आहेत, त्यांना कळतच असेल ना समोर काय काय ठेवलंय त्यावरून, की झाडू ठेवलाय तर केर काढून घ्यायचाय, बादली आहे, फडका आहे म्हणजे लादी पुसायची आहे, आणि एवढी भांडी ठेवली आहेत तर भांडीही घासून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला अंगणात सगळ्या झाडांना पाणी घालायचंय, अंगण स्वच्छ करायचंय, सगळं फर्निचर पुसून घ्यायचंय, आणि त्यानंतर खड्डा खणायचा आणि त्यात तुला ढकलायचं. आजी तू कसली भावनाला खड्ड्यात टाकतेस? अगं तू स्वतः खणलेल्या खड्ड्यात पडली आहे सगळं. सिद्धू, अरे हे जरा अति होत नाहीये का? दादा, आजीने आमच्याबरोबर काय काय वाईट केलं याचा पाढा मला वाचायला लावलास ना, तर आजीची शिक्षा आणखीन वाढेल माहितीये. त्याचं काय ना दादा, आता आम्हाला कशाचीच भीती नाही उरली. आजपर्यंत आजींनी आम्हाला खूप त्रास देऊन झालाय. माझे दागिने काढून घेतले, मला आणि सिद्धिराजना घराबाहेर काढलं, आमचा छळ केला, आम्हाला एकमेकांविरुद्ध भडकावलं, काय काय नाही केलं. माझी मुलगी माझ्यापासून दुरावली. त्यामुळे आता जगात अशी कुठलीच गोष्ट नाहीये की ज्यामुळे आजींचा मला धाक वाटावा. पण आजी तू घाबरून राहा, कारण तुला अशा ट्रीटमेंटची अजिबात सवय नाहीये. चला झाडू उचल आणि मारायला लाग झाडू. बाकी सगळे मागे. आजी मारतेस ना झाडू? तुला बघतेच. आणि आजी अजून एक गोष्ट, नुसतं दाखवायचंय म्हणून काम करू नका बरं का. म्हणजे नाहीतर मला मावशींना बोलवावं लागेल ना तुम्हाला झाडू कसा मारायचा ते शिकवायला. ए तू थांब ना गाई, स्वतःच्या आजी सासूचा किती अपमान करतेस? काय त्याला सीमा आहे की नाही? हा मग काय 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 ते सगळे अपमान करतायत. अरे तंगड बाजूला कर. अगं आई, कार्पेट बाजूला करू का? त्याच्या खाली झाडू मारायचंय तुला? ए चला बाजूला मार. ए बाजूला मार. चला चला तू पण जा तुझ्या खोलीत. ए तू काय बघा तुम्ही राहिलेस. चल जा वरती. चला जा तू पण जा रे. हा हे अपमान करतात तुम्ही बघत राहिलाय. चल चालायला लाग. आलेच सगळीजण बघत बसले. छान छान.